नमस्कार मित्रांनो, स्त्री तुझी व्यथा या सिरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजची कथा आहे चूक कोणाची. आज तिच्या लेकीचा सत्कार सोहळा चालू होता. ते पाहून तिच्या डोळ्याचे पारणेच फिटले होते. एवढा मोठा तो भव्य दिव्य सोहळा पाहून मागून टोचून बोलणारे आज सगळेच तिच्या लेकीचं कौतुक करत होते. IAS असलेल्या तिच्या मुलीनं भारत सरकारच्या गुप्त खात्यासाठी एक महत्त्वाची कामगिरी केल्यामुळे आज हा समारंभ तिचा कौतुक करण्यासाठी म्हणजेच पारितोषिक देण्यासाठी आयोजित केला होता. तिच्या मुलीला ते पारितोषिक घेताना पाहून तिला तिच्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. तिच्या दुधाची जणू तिनं परतफेडच केली होती. आज तिच्या त्या 25 वर्षापूर्वीच्या निर्णयाचा तिला मनापासून अभिमान वाटत होता. तिच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या जेव्हा तिची मुलगी म्हणाली, आज मी जे काही आहे ते माझ्या आईमुळे आणि म्हणूनच हे अवॉर्ड मी तिला समर्पित करते. किती खुश झाली ती हे ऐकून. जर तिने तो निर्णय घेतला नसता तर हा दिवस तिला आज बघायला भेटलाच नसता ना. आज पहिल्यांदा ती एवढ्या ताठ मानेने लोकांच्या नजरेला नजर देत होती. तिची मुलगी पाखी तिच्या जवळ आली. तिच्या हातात ते अवॉर्ड देत तिच्या पायाशी वाकली आणि म्हणाली, आई, चल दिवाळीची खरेदी करूया ना. ह्या वर्षी तरी दिवाळी साजरी करायची ना, तू प्रॉमिस केलं होतंस. तिनं तिच्या मुलीला तिच्याही नकळत होकार देऊन टाकला. तसं पाखीनं तिचा हात पकडला आणि ती तिच्यासोबत चालू लागली. गाडीत असताना पाखीची तिच्या लेकीची अवांतर बडबड चालू होती, पण तिचं त्याकडे लक्ष नव्हतं. ती हरवली होती तिच्या भूतकाळात. तिच्या डोळ्यासमोर 25 वर्षापूर्वीचं तिचं आयुष्य उभे राहिले होते. विभा, नावाप्रमाणेच हुशार, आत्ताच 30मध्ये झुकलेली, लेटेस्ट आलेली प्रत्येक फॅशन करणारी आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी परिधान करणारी. परफेक्ट राहायला आवडायचं तिला. दिसायला सुंदर आणि गोरीपान, आत्मविश्वासू. ती एक स्वतंत्र विचारांची मुलगी होती. हुशारी आणि आत्मविश्वासाच्या बळावर ती मुंबईमध्ये आपली नशीब अजमावण्यासाठी गावावरून आली होती आणि एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ती चांगल्या पोस्टवर जॉब करत होती. तिची प्रगती पाहून तिला एक नवीन प्रोजेक्ट देण्यात आलं होतं आणि त्यासाठी एक नवीन मॅनेजर म्हणून रिषभला हायर करण्यात आलं होतं. दोघेही कामाची आवड असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत थांबून ते काम पूर्ण करत असत. दिवस रात्र एकत्र असल्यामुळे त्याने तिच्या मनात घर केलं. विषय वाढत गेले तसं गप्पा आणि जवळीक वाढली. विचार जुळत गेल्यामुळे दोघांना एक अनामिक ओढ लागत गेली एकमेकांबद्दल. रिषभ एक आर्टिस्ट सुद्धा होता. त्याच्यातल्या कलेला समजून घेणारी भेटल्यामुळे तो देखील तिच्याकडे ओढला गेला. त्यामुळे त्या एकाच ओढीनं त्या दोघांना एकमेकांशी घट्ट बांधले गेले. मग नवीन साहित्य, त्यावर मत आणि अवांतर चर्चा होऊ लागल्या. दोघेही एक समृद्ध पार्टनर मिळाल्यामुळे खुश होते. त्याची ॲडजस्टमेंट करण्याची वृत्ती, अंडरस्टँडिंग नेचर, एकाग्रता, कामात वाहून जाण्याची वृत्ती, ह्या सगळ्यामुळे विभा त्याच्यात वाहत गेली. त्याच्या प्रेमात अगदीच अकंठ बुडाली होती विभा. जेव्हा तिला समजलं की त्याचं लग्न झालं असून त्याला 2 मुलं देखील आहेत, तेव्हा ती फार कोलमडली. पण रिषभने तिला चांगलंच पटवून दिलं की त्याची पत्नी राधा एकदम साधी आहे, जिला कला म्हणजे काय तेच समजत नाही. ह्या अरसिक स्त्रीसोबत लग्न करून तो अजिबात खुश नाही. माझा तिच्यासोबत असताना कोंडमारा होतो, पण तेच मी तुझ्यासोबत असेन तर माझा बुद्धीला चालना मिळते. तुझ्यासोबत मला पूर्णत्व जाणवते, तर तिच्यासोबत मला अपूर्ण वाटल्यासारखं भासते. ह्यात तो यशस्वी ठरल्यामुळे घरच्यांच्या विरोधात जाऊन ती त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. आपल्याला मुलं आहेत आणि त्यांची जबाबदारी माझी आहे, बायकोशी पटत नाही, ह्यात त्या चिमुकल्यांचा काय तो दोष, हे त्यानं बरोबर तिच्या मनावर बिंबवलं. त्यामुळे तो शनिवार रविवार आपल्या पत्नीला, मुलांना भेटायला जायचा, कारण त्याच्या घरी याबद्दल काहीही माहिती नव्हती. कंपनीच्या कामासाठी तो बाहेर राहतो, एवढंच काय ते त्याच्या पत्नीला माहीत होतं. त्यामुळे तो ना धड विभाचा ना राधाचा.
असेच दोघेही मजेत राहत होते. काम सोबत, त्यामुळे एकमेकांची कंपनी एन्जॉय करायचे. आता काही दिवसातच दिवाळी येणार होती आणि ऋषभ जवळपास 1 महिन्यासाठी जाणार होता. म्हणून आधीच दिवाळी त्याच्यासोबत साजरी करावी म्हणून ती शॉपिंगसाठी बाहेर पडली होती. बऱ्यापैकी खरेदी झाल्यावर घरी येत असताना ती चक्कर येऊन खाली पडली. बाजूच्या लोकांनी मदत करून तिला बाजूला बसवले आणि ते थोडा वेळ तिथे बसून ती निघून गेली. रस्त्यात गाडी चालवत असताना तिच्या डोक्यात आले, अरे छा, मला ह्या महिन्याचे पिरियड झाले नाहीत. तिनं डेट आठवून पाहिली तर 20-30 दिवस जास्त झाले होते. शिट यार, कामाच्या गडबडीत आपल्या लक्षात कसं नाही आलं. गाडी थांबवून पटकन ती एक प्रेग्नन्सी किट घेऊन आली. ती रात्र तिनं कशीबशी घालवली आणि सकाळीच टेस्ट केली तर त्यावर 2 रेषा उमटल्या. ओ माय गॉड, आय एम प्रेग्नंट. वाह, ती खूप खुश झाली. स्वतःभोवतीच एक गोल गिरकी मारली तिनं. नेहमी वेगळं क्रिएशन करणारी ती आज तिच्यात निसर्ग एक गोड क्रिएशन निर्माण करणार होता. दिवाळीच्या वेळेस तिला ही गुड न्यूज मिळाली होती. तिनं स्वतःला आरशात पाहिलं. एवढ्या दिवस कामाच्या गडबडीत तिच्या चेहऱ्यावरचं तेज आज तिला जाणवलं होतं. तिनं सावकाशपणे आपल्या पोटावरून हात फिरवला आणि जणू तिला त्या बाळाची जाणीवच झाली. कसं दिसेल माझं बाळ? माझ्यासारखं की ऋषभसारखं? त्याचे डोळे, नाक कसं असेल? तो सुद्धा आमच्यासारखाच कलाकार होईल का? ह्याच विचारात ती स्वतःशी हसली. मुलगा होईल की मुलगी? मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं? आणि मुलगी झाली तर? तिच्या डोळ्यासमोर 4-5 नावं येऊन देखील गेली. पण लगेच तिच्या डोक्यात विचार आला, ऋषभ याला त्याचं स्वतःचं नाव देईल का? काय प्रतिक्रिया असेल त्याची? तो स्वीकार करेल का? एक ना एक विचार तिच्या मनात आले, पण सध्या तरी एकाही प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे समाधानकारक नव्हतं. तिनं विचार करून झोपलेल्या ऋषभला उठवलं. ऋषभ, उठ ना. विभा, झोपू दे ना. ऋषभ, आय एम प्रेग्नंट, ती अतिशय क्षीण आवाजात म्हणाली. या परिस्थितीत काय करेल विभा? ऋषभची काय रिॲक्शन असेल? जाणून घेण्यासाठी दुसरा भाग नक्की ऐका. मित्रांनो, ह्या सिरीजमध्ये मी स्त्रियांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. भेटूया लवकरच पुढच्या भागात. भेटूया लवकरच. टू बी कंटिन्यूड.